नमस्कार. कला डायरी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मा विष्णू महेश यांचं त्रिगुणात्मक रूप म्हणजेच दत्तगुरु. आपल्या शिष्यांना कलेचं विद्येचं दान देणारा गुरु परमात्मा परेशू. भारतातील गुरु शिष्य परंपरा आपणा सर्वांनाच ज्ञात आहे. आपल्या सद्गुरूंना वंदन करून आजच्या आपल्या कला डायरी कार्यक्रमाला आता सुरुवात करूया. पंडित विद्याधर व्यास मुंबई विश्वविद्यालयातील संगीत विभागाचे ते माजी अध्यक्ष. संगीत क्षेत्रातील कार्यामुळे ते देश विदेशातही परिचित आहेत. संगीत क्षेत्रातील उज्ज्वल भवितव्यासाठी आपण काय केले पाहिजे याविषयी ते आता आपल्याला माहिती सांगतायत. संगीताचे उद्देश काय, संगीत शिक्षणाचे म्हणून आपण त्याचे उद्देश काय आहे, तर संगीत शिक्षणाचा सगळ्यात प्रथम उद्देश जसं मी म्हटलं त्याच्याप्रमाणे की एक कला प्रदर्शन, परफॉर्मिंग आर्ट, तर हा सगळ्यात मोठा उद्देश आहे. आणि त्यासाठी गायकाला चांगला गळा याचा अर्थ की जे आपण आपल्या मनात आहे. मी नेहमी म्हणतो की संगीत किंवा कुठली कला ही सगळ्यात प्रथम आपल्या डोक्यात असते, आपल्या बुद्धीच्या मध्ये असते. आणि ती कला शिकून त्याचं आपण कशा तऱ्हेनं आणि किती प्रमाणे ती कला वाढवू शकतो, कुठल्या वेगवेगळ्या प्रकारे त्या कलेचं प्रदर्शन करू शकतो याचा विचार होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि तो विचार होऊन त्याच्या कल्पना निश्चित झाल्या की त्याप्रमाणे गायकासाठी गळा हे त्याचं वाद्य आहे, इन्स्ट्रुमेंट आहे असं आपण म्हणू. वादकांसाठी त्यांचे वेगवेगळे जे वाद्य आहेत ते त्यांचं साधन आहे. तसं गायकाचा गळा हे साधन आहे. तर या साधनाचा चांगल्यात चांगला उपयोग करून आपल्या जे मनामध्ये आपल्या ज्या कल्पना संगीत विषयात आपले प्रस्तुतीच्या ज्या कल्पना आहेत, ज्याप्रमाणे राग स्वरूप आपल्याला आपण जाणून घेतलेलं आहे आणि त्या राग स्वरूपाची कल्पना आपली जी आहे तर त्या प्रमाणामध्ये ती प्रस्तुत करणं, ती गळ्यातून असं प्रदर्शित करून दाखवणं आणि अतिशय चांगल्या प्रकारे करून दाखवणं, हा एक अत्यंत उच्च उद्देश असा म्हणायला पाहिजे. त्यामुळे कला प्रदर्शन हा एक मोठा महत्त्वाचा हा उद्देश आहे. पण त्यानंतर हे कलेचं व्यवस्थित आणि योग्य शिक्षण दिलं जाणं, तर ते शिक्षण हा सुद्धा एक चांगला उद्देश, हा पुष्कळदा दुर्लक्षित असतो. पण हा एक उद्देश आहे आणि तो तितकाच महत्त्वाचा आहे. कलेचं योग्य स्वरूप समजून घेऊन ते समजावून आणि त्याप्रमाणे योग्य असे कलाकार तयार करणं आणि संगीताचे प्रशिक्षित असे एक विद्यार्थी तयार करणं हे शिक्षकाचं काम आहे. तर ते अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्याप्रमाणे म्हटलं जातं की कलाकार म्हणजे उदाहरणार्थ तानसेन हा जन्मतःच हा ईश्वर दत्त घडवलेला असतो. म्हणजे प्रतिभा ही आपल्याला परमेश्वरांकडून उपजतच जन्मजात मिळते. आणि या प्रतिभेचा उपयोग करणं, त्या प्रतिभेचं ज्याप्रमाणे म्हणतात की तानसेन एखादा हिरा असतो, त्याप्रमाणे हिऱ्यासारखा हा निसर्गाने नैसर्गिक रीतीने हा बनलेला परमेश्वराने बनवून पाठवलेला असतो. पण त्या हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम आपल्याला इथे करायला लागतं. तर त्याप्रमाणे व्यवस्थित त्या कला जी आहे त्या कलेचं व्यवस्थित ज्ञान आणि त्या राग स्वरूपांची कल्पना कशा प्रकारचं हे आहे हे पैलू पाडण्याचं शिक्षण करणं हे इथं घडवलं जातं. आणि मग तो तानसेन हा अत्यंत उच्च दर्जाचा कलाकार निर्माण होतो. पण याचबरोबर हे पण आहे की त्या तानसेनाला त्याची कदर करणारे, त्याचं खरं मूल्यमापन करून त्यांचं मूल्य समजून त्याची कदर करणारे, एका तानसेनाच्या मागे 100 काय 1000 कानसेन असायला पाहिजेत, हे महत्त्वाचं आहे. तुमची कला समजून घेतली जात नसेल किंवा ते समजणारे आणि त्याचं मूल्यमापन करणारे, त्याचं कदर करणारे हे अगदी कलाप्रेमी रसिक जर नसतील तर त्या तानसेनाचं महत्त्व काय, त्याला कोण त्याचं महत्त्व समजणार शेवटी. तर त्याप्रमाणे हे समजदार असे कानसेन निर्माण करणं हे फार मोठं काम आहे. आणि ज्याप्रमाणे समाजामध्ये हे कानसेन निर्माण होतील चांगल्या प्रकारचे, त्याप्रमाणे त्या समाजामध्ये कलेची उंची, कलेचं स्तर ज्याला आपण म्हणतो, तर हे कलेची उंची वाढत जाईल आणि अत्यंत कला समृद्ध असा तो समाज निर्माण होईल. आणि हा कला समृद्ध समाज हा अत्यंत ज्याला आपण म्हणू उच्च प्रतीचा हा समाज हा निश्चितच असेल.